पण असं म्हणतात की भक्तीकडून ज्ञानाकडे जाणं सगळ्यात चांगलं आहे. जे माहीत असलेल्या वस्तूकडून त्याच्या संकल्पनेकडे जाणं. जसं आम्हाला लहानपणी हम्मा म्हटलं आणि गाईला समोर आणलं, तर हम्माचा अर्थ काहीच नाहीये. स्वर आहे फक्त तो महाप्राण बाहेर काढला. काही ते अंबर देशून हम्मा. हम्माचा मा सुद्धा आलं. मग जेव्हा कळालं तर गाय कशी आहे? 2 शिंग आहे, रंग असा आहे, दूध देते. त्यात आम्ही रंग सोडून दिला, आता शिंग आहे, डोळे आहे, शेपुडा रंग दूध देते. म्हैस पण तेच देते. मग गाय तीच का? त्यामुळे कारण असेल ना काही. त्या प्रत्येक गोष्टी काळाला आधी काही सूचक शब्द असतात. त्या शब्दाच्या माध्यमातून त्या परम वस्तूपर्यंत जाणं हे आमच्या योग साधनेचं म्हणजे कुंडलिनी साधनेचं मूळ विकसित आहे. ज्ञानेश्वरी पूर्ण 6 अध्याय जर वाचला तर पूर्ण तो याच विचारला की कसं बसावं, काय करावं, कशा पद्धतीने करावं, ध्यान कसं लावावं, हे सगळं त्यांनी सांगितलेलं आहे. पण शेवटी गोष्ट एवढीच आहे की गुरूंनी सांगितलेल्या पद्धतीने जर आम्ही साधन करत आलो तर आम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. फक्त त्यात आमचं कोणत्याही हातचं लावू नये. म्हणजे एक साधक आम्हाला भेटला, आपला त्या परमगुरूतून होता. त्याने एक आपला हातचं लावलं किंवा साधन करताना भ्रामरी प्राणायाम करायचं. काय गरज आहे? साधन चालूच आहे. ज्या नादाला ऐकायचं, तो मौन राहूनच ऐकायचं आहे ना. उगीच कोणता तरी आवाज करत ऐकणं, ते काही कामाचं नाहीये. जे गुरुंनी दिलेलं साधन आहे, ते साधन शांत मनाने, श्रद्धेने, प्रेमाने जर आम्ही करत आलो, तर आम्ही त्या पदाला पोहोचू, ज्या पदाची अपेक्षा प्रत्येक सद्गुरू, प्रत्येक शिष्याकडून केलेली असते. ते पद कोणतं हो? आम्ही सगळे गुरुचरित्र वाचतो. आपल्या परंपरा आहेच गुरुचरित्र. नाही असं नाही. मग गुरुचरित्राचा मूळ अर्थ काय? आम्ही परवा एका ठिकाणी बोलताना तेच म्हणतो, गुरुचरित्राचा मूळ अर्थ काय आहे? की आमची वृत्ती गुरुत्वाकडे जाणं. नुसती वृत्ती नाही, तर आमचं चरित्र गुरुवत बनणं. नेमकं आम्ही काय करतो? गुरु कसे बसलेले आहे, हातवारे कसे करत आहे, बोलत कसे आहे, हे बाह्यांग घेतो. संत हा बाह्यांगाने निवडायचा नसतो. मग असं 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 मग मला चिलिंग प्यायचे. अनेक जण चिलिंग प्यायला लागले होते. आता शेवगावचे ते चिलिंगवाला ते चित्रच बंद करून टाकलं. तर ही ही वृत्ती म्हणजे हे घ्यायचं त्यांचं मूळ वृत्ती जी आहे, ती चिलिंग का घेतली बा हातामध्ये? कोणीतरी नवस बोलला होता. नवसापुढची भांडण सोडून दिली. असं असतं, जेव्हा ब्रह्मगिरी नावाचा साधू जिथे आला आणि त्यांनी वेदांत सांगायला लागला, की आत्मा अमर आहे, बरोबर गोष्टी, शरीर नश्वर आहे. त्यांनी आपल्या योगांनी तत्वकोश पेटवला. त्यांचा हात धरला, बसा म्हणे, आपण अमर आहोत. शरीर जाणार, आपलं कुठे का होणार? पण तो पंडित असतो, जसं शाब्दिक पंडित असल्यामुळे त्याला त्याचं समजलंच नाही, महाराज काय म्हणतात, तो पळायला लागला. त्याला शाब्दिक पंडितत्व नको आहे. अनुभव आणि अनुभूतीच्या आधारावर आलेला प्रत्येक शब्द जो गुरु महाराजांनी आम्हाला जेव्हा दीक्षा दिली तेव्हा सहज दिलेला आहे. शब्द कोणता आहे तो? प्रणव शब्द